नमस्कार, मी तितिक्षा दावडे. तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आता आपण आहोत 1,38,000 सबस्क्रायबर्सची खूप 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 मोठी फॅमिली. आणि थँक्यू सो मच. आय नो गेले काही दिवस मी कन्सिस्टंटली व्हिडिओज अपलोड नाही केले आहेत आणि एक्सक्युजेस देणं फार चुकीचं ठरेल, पण खरंच खूप जास्त हेक्टिक पिरियड होता. आणि ट्रस्ट मी खूप जास्त व्हिडिओज रेकॉर्ड केले आहेत या काळामध्ये. असं नाही आहे की मी काहीच रेकॉर्ड नाही केलं. मी खूप काय काय रेकॉर्ड केलं, मला एडिट करायला वेळ मिळाला नाही आहे. सो आत्ता मी जरा एडिटरच्या शोधात आहे, बट लेट्स सी. सो कमिंग बॅक टू टुडेज व्हिडिओ. तर आज मी माझ्या स्किन केअरवरती पुन्हा एकदा व्हिडिओ करणार आहे, कारण अर्थात एव्हरी नाव अँड देन स्किन केअर अपडेट होत असतं. आणि गेल्या महिन्याभरात मला ट्रिमेंडस फरक जाणवला आहे माझ्या स्किनमध्ये. आता मला जाणवलं आहे, कदाचित तुम्हालाही जाणवेल, कारण एक्झॅक्टली 1 महिन्याआधी जर तुम्ही बघाल माझ्या व्हिडिओ लिस्टमध्ये, तर माझा चेहरा ॲक्टिव्ह ॲक्नेने पूर्णपणे भरलेला होता. आणि तेव्हा हाऊ टू टेक केअर ऑफ युअर ॲक्ने, म्हणजे इफेक्टिव्ह ट्रीटमेंट काय असू शकते ह्यावर मी व्हिडिओ बनवला होता. आणि ती मी ट्रीटमेंट महिनाभर फॉलो केली. जवळपास 15-20 दिवसांनी माझे सगळे पिंपल्स गेलेले होते. आणि मग त्यानंतर मी दुसरं रुटीन फॉलो केलं, ज्यामुळे ओव्हरऑल डार्क कमी होतील आणि नवीन ॲक्ने येणार नाही, नवीन पिंपल्स येणार नाही. सो आज हे ट्रायड अँड टेस्टेड रुटीन मी विचार केला तुमच्याबरोबर शेअर करते. त्याचं एक महत्त्वाचं कारण असं म्हणजे, कारण लॉंगेस्ट पिरियडसाठी मला स्वतःलाच माहिती नव्हतं की त्वचेची अशी काळजी घेणं गरजेचं असतं. आणि नाव दॅट मला ते कळतंय, मला असं वाटतं की ते मी तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचवावं. अर्थात पाणी पिणं, झोप वगैरे सगळं खूप महत्त्वाचं असतं, पण स्किनची एक्सटर्नली काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. स्किन जास्त सुंदर होते, स्किन जास्त काय बरं म्हणतात हेल्दी होते. गेल्या काही दिवसामध्ये इनफॅक्ट मी बऱ्याचदा गोड खाल्लं आहे, माझी बऱ्याचदा झोप झालेली नाही आहे. आणि असं असताना सुद्धा माझे सगळे ॲक्ने पळून गेले आहेत. येस. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. प्लीज आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता मला जाणवलं आहे, कदाचित तुम्हालाही जाणवेल, कारण एक्झॅक्टली 1 महिन्याआधी जर तुम्ही बघाल माझ्या व्हिडिओ लिस्टमध्ये, तर माझा चेहरा ॲक्टिव्ह ॲक्नेने पूर्णपणे भरलेला होता. आणि तेव्हा हाऊ टू टेक केअर ऑफ युअर ॲक्ने, म्हणजे इफेक्टिव्ह ट्रीटमेंट काय असू शकते ह्यावर मी व्हिडिओ बनवला होता. आणि ती मी ट्रीटमेंट महिनाभर फॉलो केली. जवळपास 15-20 दिवसांनी माझे सगळे पिंपल्स गेलेले होते. आणि मग त्यानंतर मी दुसरं रुटीन फॉलो केलं, ज्यामुळे ओव्हरऑल डार्क कमी होतील आणि नवीन ॲक्ने येणार नाही, नवीन पिंपल्स येणार नाही. सो आज हे ट्रायड अँड टेस्टेड रुटीन मी विचार केला तुमच्याबरोबर शेअर करते. त्याचं एक महत्त्वाचं कारण असं म्हणजे, कारण लॉंगेस्ट पिरियडसाठी मला स्वतःलाच माहिती नव्हतं की त्वचेची अशी काळजी घेणं गरजेचं असतं. आणि नाव दॅट मला ते कळतंय, मला असं वाटतं की ते मी तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचवावं. अर्थात पाणी पिणं, झोप वगैरे सगळं खूप महत्त्वाचं असतं, पण स्किनची एक्सटर्नली काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. स्किन जास्त सुंदर होते, स्किन जास्त काय बरं म्हणतात हेल्दी होते. गेल्या काही दिवसामध्ये इनफॅक्ट मी बऱ्याचदा गोड खाल्लं आहे, माझी बऱ्याचदा झोप झालेली नाही आहे. आणि असं असताना सुद्धा माझे सगळे ॲक्ने पळून गेले आहेत. येस. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. प्लीज आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. की मी तुम्हाला सगळे ट्रायड अँड टेस्टेड प्रॉडक्ट्स दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते की काल रात्रीचं पूर्ण स्किन केअर रुटीन धुवून काढण्यासाठी मी कुठला फेसवॉश वापरला आहे. सो ॲज यू ऑल नो की मी मोस्टली सेटॅफिल वापरते, सेटॅफिलचं जेंटल क्लेन्झर. पण बिकॉज मला आता सध्या थोडेसे पिंपल्स येत होते, मध्ये कुरबुर सुरू होती, त्यामुळे मी हा फेसवॉश वापरायला सुरुवात केली होती. तर हा कुठला फेसवॉश आहे, तर हा आहे सॅलिसिलिक ॲसिडचा फेसवॉश. याचं नाव आहे सॅसिलिक. हा बहुतेक मी तुम्हाला पहिल्यांदाच दाखवते, कारण की गेले बरेच दिवस मला पिंपल्सचा प्रॉब्लेम होत नव्हता आणि स्किन इतकी ऑइली होत नव्हती. त्यामुळे मी मध्ये बायोक्युलचा सुद्धा फोम फेसवॉश वापरला आणि तो सुद्धा अमेझिंग वर्क करतो. हा मी जवळपास 1 वर्षभर वापरते आणि तुम्ही बघू शकता
की म्हणजे ही जवळपास माझी 10वी बॉटल आहे. बट ह्या वेळेला आता गेले 15 दिवस मी हा पुन्हा वापरायला सुरुवात केली आणि ट्रिमेंडस रिझल्ट्स आहेत. नवीन ॲक्ने अजिबात येत नाही. तुम्ही बघू शकता हा फोम फेस वॉश आहे. तो बेसिकली या फेसवॉशने फक्तच ॲक्ने नाही तर व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स आणि इन्फ्लेमेशनसुद्धा खूप प्रमाणात कमी होतं. सो बेसिकली या फेसवॉशमुळे तुमच्या चेहऱ्यावरचं जे सीबम प्रोडक्शन आहे ते कमी होतं. यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड आहे, त्यामुळे ओव्हरऑल ऑइल प्रोडक्शन कमी होतं. त्यामुळे नवीन ॲक्ने येत नाहीत आणि जे आधीचे एक्झिस्टिंग ॲक्ने आहेत ते सुद्धा खूप प्रमाणात कमी होतात. हे मला माझ्या डॉक्टरने रेकमेंड केलं होतं आणि ऑइली स्किनसाठी हे म्हणजे मॅजिकल आहे. सो जर तुमची ही ऑइली स्किन असेल, अर्थात ॲज यू नो माझी कॉम्बिनेशन स्किन आहे, पण जर का तुमची ऑइली स्किन असेल किंवा कॉम्बिनेशन स्किन असेल तर प्लीज हे ट्राय करा. आणि जेव्हा तुम्हाला ॲक्ने येत आहेत असं वाटतं आहे किंवा सतत चेहरा ऑइली होतो असं वाटतं, तेव्हा तर हे डेफिनेटली ट्राय करा. ह्याने तुम्हाला खूप जास्त फरक जाणवेल. आता नेक्स्ट स्टेप आहे टोनर आणि सध्या मी बायोक्युलचं हे टोनर वापरते. मी हे टोनर जवळपास आता गेले 4 महिने रेग्युलरली वापरते. इधर AM रुटीनमध्ये किंवा PM रुटीनमध्ये. ही माझी दुसरी बॉटल आहे आणि ह्या टोनरने सुद्धा मला ट्रिमेंडस फरक जाणवला आहे. एकंदर जसं मी खूप आधीसुद्धा म्हटलं होतं, माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह असल्यामुळे मी खूप काम प्रॉडक्ट्सच्या शोधात होते आणि त्यातलं हे एक काम आणि सूदिंग टोनर, त्याचं नावच आहे तर काम अँड सूदिंग टोनर. तर हे मी वापरायला घेतलं आणि खरंच ह्याने मला खूप जास्त फरक जाणवला आहे. याची वॉटरी कन्सिस्टन्सी आहे. अतिशय लाईटवेट असं हे टोनर आहे आणि मला असेच प्रॉडक्ट्स आवडतात जे चेहऱ्यावरती अजिबात फील होत नाहीत. आणि असंही म्हणतात की जेव्हा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती प्रॉडक्ट्स लावाल तर ते लाईट टू हेवी या ऑर्डरमध्ये लावले पाहिजेत. आणि टू स्टार्ट विथ हे लाईटेस्ट प्रॉडक्ट आहे. मी हे कसं लावते तर मी एक कॉटन पॅड घेते, त्यावर याचे काही ड्रॉप्स घेते. टोनरचा आणखीन एक खूप महत्त्वाचा फायदा असा की जर का तुमच्या पोर्समध्ये काही धुळीचे पार्टिकल्स असतील किंवा मेकअप उरला असेल किंवा आधीच्या स्किन केअर रुटीनमधनं काही पार्टिकल्स जर का तुमच्या पोर्समध्ये अडकले असतील तर टोनरने ते सगळे काही अगदी व्यवस्थित निघतात. तुमची स्किन, तुमचे पोर्स एकदम स्वच्छ होतात. आणि मुळात ह्या टोनरमध्ये सिका, बिसाबलोल, त्यानंतर सेंट्रल एशियाटिका, कॅमोमाईलसारखे खूप कामिंग इन्ग्रेडियंट्स आहेत आणि हे सगळे ना नैसर्गिक गोष्टींमधून सोर्स केलेले आहेत. त्यामुळे ह्या टोनरचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे आणि खरंच ह्या टोनरच्या वापरामुळे माझं एकंदरच ॲक्नेचं प्रमाण खूप जास्त कमी झालं आहे. आणि ह्या टोनरमुळे बॅक्टेरियाची सुद्धा वाढ थांबते आणि ओव्हरऑलच स्किन एकदम तजेलदार दिसते. जसं मी म्हणाले होते, ॲब्सोल्युटली काहीही लावल्यासारखं वाटत नाही. आणि दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट, ॲब्सोल्युटली काम आहे. त्यामुळे याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. अतिशय सूदिंग फील आहे याचा आणि माझ्यासारख्या सेन्सिटिव्ह स्किनसाठी तर हे उत्तम आहे. आता नेक्स्ट आहे सिरम आणि युजली सगळ्यांनाच आता पाठ झालं असेल कारण की सध्या आपण सोशल मीडियावर सगळीकडे सिरम्स आणि टोनर्स बघत असतो आणि मार्केटमध्ये खूप सारे आले आहेत. त्यामुळे युजली यानंतर नायसिनामाइड, हायल्युरॉनिक ॲसिड हे सगळे सिरम्स लावले जातात. बट आणि मी सुद्धा लावते. बट गेले काही दिवस मी जे रुटीन फॉलो करते तुमच्याबरोबर आज ते शेअर करते मी. तर म्हणून मी तुम्हाला आज ते सिरम दाखवणार आहे जे मी गेले काही दिवस लावते. सो त्यामध्ये आहे हे हसल, हे डीयूचं प्रॉडक्ट आहे आणि ह्यामध्ये बऱ्याच गोष्टी आणि ह्यामध्ये नायसिनामाइडसुद्धा आहे, अँटीऑक्सिडंट्स आहेत, त्यानंतर ह्यामध्ये पेप्टाईड आहे. सो बऱ्याच गोष्टी आहेत. त्याचे काय फायदे आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे. बट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी खूप जास्त स्मूथ आहे, त्याबद्दल काही डाऊट नाही. फक्त हे लावल्यानंतर आहे ना बऱ्याचदा मला हे थोडं स्टिकी वाटतं दिवसभर चेहऱ्यावर ठेवायला. बट त्याचे फायदेसुद्धा इतके आहेत की काय सांगू. म्हणून मी हे न चुकता लावते.
जसं मी म्हणाले, ह्या सिरममुळे माझ्या ॲक्नेचं प्रमाण अर्थातच कमी झालं आहे, पण त्याचबरोबर डिहायड्रेशनसुद्धा खूप जास्त कमी झालं आहे. आणि जसं मगाशीसुद्धा मी मेन्शन केलं होतं की ह्यामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज आहेत. त्यामुळे जे काही बारीक बारीक रिंकल्स दिसायचे किंवा जे काही आपण एजिंगचं सायन्स म्हणतो ते सुद्धा खूप प्रमाणात कमी झाले आहेत. त्याचबरोबर ह्यामध्ये हेक्झापेप्टाईड आहे, जे एक ब्राईटनिंग पेप्टाईड आहे. त्यामुळे जर का तुमच्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन असेल तर ते सुद्धा खूप प्रमाणात कमी होतं. त्यामुळेच एकंदर माझ्या चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स जे ॲक्नेमुळे आले होते, ॲक्ने स्कार्स, ते सगळं कमी झालं आहे आणि ॲब्सोल्युटली म्हणजे व्हिजिबली फरक दिसतोय. वेल, ही बॉटल मी माझ्या लग्नाच्या वेळेला घेतली होती आणि तेव्हा लग्नाच्या जस्ट 1 महिन्याआधी जेव्हा सगळे लोक ओरडून मला सांगत होते की प्लीज ही ती वेळ नाही जेव्हा तू तुझ्या स्किन केअरमध्ये काही बदल करशील, उलट आता जे चालत आलं आहे तेच वापरत राहा. आणि लग्नाच्या 2 महिन्याआधी आय थिंक मी बॉटल ऑर्डर केली होती. जानेवारी महिन्यात आय गेस, फेब्रुवारीमध्ये लग्न होतं आणि मी ही बॉटल ऑर्डर केल्यानंतर मी खूप जास्त एक्सायटेड होते. का? मी पहिली गोष्ट सांगितली तर मी आलिया भटचा व्हिडिओ बघून हे प्रोडक्ट ऑर्डर केलं होतं. ह्याच्याबरोबर अजून एक ह्याचं मॉइश्चरायझर पण केलं, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. पण हे आणि ते मॉइश्चरायझर मी ऑर्डर केलं आणि हे खरंच खूप एक्सपेन्सिव्ह प्रॉडक्ट्स आहेत आणि मला असं वाटलं की लग्नामध्ये तर मला एकदमच बेस्ट दिसायचं, त्यामुळे बेस्ट प्रॉडक्ट्स ऑर्डर केले पाहिजेत. बट ॲज आय टोल्ड यू की काही प्रॉडक्ट सुरुवातीला तुमच्या चेहऱ्याला नाही सूट होत, थोडे ब्रेकआउट्स होऊ शकतात. तर तेच झालं माझ्याबरोबर. मी जेव्हा हे सिरम लावलं, माझ्या पूर्ण कपाळावरती खूप जास्त पिंपल्स यायला सुरुवात झाली आणि मला अचानक कळतच नव्हतं की काय होतं, कारण माझ्या स्किनला काहीही प्रॉब्लेम नव्हता तेव्हा. आणि अचानक खूप जास्त पिंपल्स यायला सुरुवात झाली. सुरुवातीला कपाळावर आले, मग इथे ह्या पोर्शनमध्ये थोडेसे आले आणि मला ॲब्सोल्युटली काही कळत नव्हतं. आणि मी थोडी घाबरले की असं कसं होऊ शकतं की इतके चांगले आणि इतके चांगले रिव्ह्यू असलेले प्रॉडक्ट हाऊ कॅन दे गो सो रॉंग. आणि म्हणून मी त्यांना मेलसुद्धा केलं होता. त्यांची एक हेल्पलाईन नंबर आहे, त्यावर सुद्धा मेल केला. त्यांनी स्वतःच सांगितलं होतं की जर का काही कंप्लेंट्स असतील किंवा काही फीडबॅक असेल तर तुम्ही आम्हाला कळवू शकता. पण त्यांचा काही रिप्लाय नाही आला. बट मग मी त्यांचे खूप सारे रिव्ह्यूज वाचले आणि खूप चांगले रिव्ह्यूजसुद्धा होते. आणि त्याबरोबर असंही काही जणांनी लिहिलं होतं की ब्रेकआउट्स आहेत वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यावर DUने रिप्लाय केला होता की इनिशियल स्टेजला ब्रेकआउट्स होऊ शकतात, इनिशियल स्टेजला तुम्हाला सडनली खूप सारे पिंपल्स येऊ शकतात आणि मग ते हळूहळू जातील, असं म्हणण्यात आलं होतं. बट तेव्हा माझ्याकडे वेळ नव्हता की मी असं ट्राय अँड टेस्ट करेन, त्यामुळे मी ते प्रोडक्ट वापरणं बंद केले. मी सगळे कपाटात ठेवून दिले होते आमचे दोन्ही प्रोडक्ट्स. बट आता काही महिन्यांनी मी ते सगळे बाहेर काढले आणि गेले 15 दिवस मी हे प्रॉडक्ट्स वापरते आहे रेग्युलरली. आणि मला त्याचा ट्रीटमेंट अजिबात त्यानंतर मला पुन्हा पिंपल्स वगैरे येणे प्रकार झाला नाही आहे आणि खूप जास्त चांगला फरक जाणवतो आहे. तुम्ही सुद्धा बघू शकता, लगेच खूप हायड्रेटेडसुद्धा दिसते स्किन. इट इज जस्ट दॅट की थोडं स्टिकी आहे. म्हणजे असं बघा कसं कळणार ना तुम्हाला. नॉट द काइंड ऑफ फील आय लाईक, बट सिन्स ह्याचे काय बरं म्हणतात बेनिफिट्स जास्त आहेत, मी एवढं ॲडजस्ट केलं आहे. वेल, नेक्स्ट आता नेक्स्ट जे आहे ते आहे बायोक्यूलचं जस्ट ग्लो सुपर सेट. आणि ट्रस्ट मी हे नावाप्रमाणे सुपर सिरमच आहे. गेले 15 दिवस हे मी न चुकता वापरते आहे. आणि जे मी म्हणते ना की पिंपल्स जाणं एक गोष्ट असेल, त्यानंतर त्याचे डाग जाणं एक गोष्ट आहे, तर माझे डाग जे काही पळाले आहेत या सिरममुळे म्हणजे माइंड ब्लोईंग. सो त्याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते. सी असं बायोक्यूलच्या ह्या प्रॉडक्टमध्ये सुद्धा नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत, ऑलिव्ह बुरिती आणि ककाडू प्लमसारखे. आणि हे नैसर्गिक प्रॉडक्ट असल्यामुळे ह्यांचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाही आहेत. एकंदरच स्किन बॅरियर फंक्शन स्ट्रॉंग होतात. स्किन बॅरियर फंक्शन म्हणजे जी आपली स्किनची सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आउटर मोस्ट लेअर असते, ज्यामुळे स्किनचं प्रोटेक्शन होतं कुठल्याही बाहेरच्या फॅक्टरकडनं. तर ते फंक्शन स्ट्रॉंग होतं. आणि ज्याची मला सगळ्यात जास्त गरज होती ते म्हणजे मला स्किनचा नॅचरल ग्लो वाढवायचा होता पोस्ट ॲक्ने फेज. तर ते ह्या सिरममुळे शक्य झालं आहे. या सिरममध्ये अँटीऑक्सिडंट्ससुद्धा आहेत, त्यामुळे ओव्हरऑल स्किनची हेल्थ खूप चांगली होते. आणि बेस्ट पार्ट इज हे कुठल्याही स्किन टाईपसाठी उपयुक्त आहे. म्हणजे जर तुमची ऑइली स्किन असेल, कॉम्बिनेशन असेल मॅरकी, किंवा जर का ड्राय स्किन असेल, हे कुठल्याही स्किनसाठी उपयुक्त आहे आणि अतिशय पॉकेट फ्रेंडली आहे.
हे अतिशय लाईट वेट आहे आणि इमिडिएटली स्किनमध्ये अब्झॉर्ब होतं. आता बऱ्याचदा जेव्हा मी डीयू लावते, जसं मी म्हटलं की ते थोडे स्टिकी आहे ना, तर त्या वर लावल्यानंतर हे अब्झॉर्ब नाही होत. पण कधी कधी मी हे स्किप करते. कुठलं? डीयू. जेव्हा मला अजिबातच काही स्टिकी फील नको असतो, असा एखादा जेव्हा दिवस असतो तेव्हा हे सिरम ॲब्सोल्युटली इमिडिएटली अब्झॉर्ब होतं स्किनमध्ये. आत्ता मी हे डीयूवरती लावलं असल्यामुळे हसलवरती ते थोडा वेळ घेईल अब्झॉर्ब व्हायला, पण ते होणार. पण तुम्ही बघू शकता अशी खूप हायड्रेटेड दिसते इमिडिएटली स्किन. आणि आता थोड्या वेळाने जेव्हा ते अब्झॉर्ब होईल तेव्हा हे हायड्रेशन थ्रू आउट द डे राहतं. म्हणजे आता ह्यावर मी सेटवर जाऊन 1 तासाभरामध्ये मेकअप करणार आहे. तो मेकअपही राहणार आणि त्याचबरोबर हे सगळे सिरम अब्झॉर्ब होणार आणि माझी स्किन थ्रू आउट द डे मॉइस्ट होणार. आता स्किन केअरमधली लास्ट स्टेप आहे आणि ती आहे मॉइश्चरायझर. सध्या मी हे डीयूचे इन माय डिफेन्स वापरते आहे आणि ते मगाशी मी म्हटलं होतं की हसल सिरम बरोबर मी जे प्रॉडक्ट मागवलं होतं ते हेच होतं. तर हे सुद्धा मी आता हसल जेव्हा वापरायला काढला तेव्हाच हे सुद्धा मी वापरायला काढलं आहे आणि मला खूप खूप उत्तम रिझल्ट्स मिळाले आहेत. उत्तम. ॲक्च्युली मी युजली सेटॅफिल लावत होते, पण सिन्स मला ट्राय करायचे होते हे प्रॉडक्ट्स, सेटॅफिलचं मॉइश्चरायझर लावत होते किंवा इमोलिनसुद्धा लावते, तुम्ही बघत असाल. तर मी आता सेटवरती गेल्यानंतर पुन्हा एकदा इमोलिन लावणार आहे मेकअप करण्याआधी. बट हे जे माझं मॉर्निंग रुटीन आहे त्यामध्ये आता मी गेले काही दिवस हे मॉइश्चरायझर ॲड केलं आहे. अगेन जसं मी म्हणते की मी खूप जास्त काम प्रॉडक्ट्स चूज करते आणि तेव्हा ह्यावरती सूदिंग कामिंग आहे हे असं लिहिलं आहे. त्याचबरोबर त्याचे रिव्ह्यूजसुद्धा तसे आहेत. त्यामुळे मी हे ऑर्डर केलं होतं. सुरुवातीला मला याचे रिझल्ट्स नव्हते दिसले आणि कदाचित मी थोडीशी अँक्शियससुद्धा होते. लग्नाचा पिरियड होता, प्लस मला इमिडिएट रिझल्ट एक्सपेक्ट होता. तसं काही झालं नाही, उलट रिव्हर्स झालं. थोडीशा स्किनवरती थोडे रॅशेस आणि पिंपल्स झाले. तर या सगळ्या कारणामुळे मला जर असं वाटत होतं की नाही यार, हे असं नसतं, प्रॉडक्ट काही कामाचं नाही वगैरे वगैरे. बट आय वॉज रॉंग, आय वॉज ॲब्सोल्युटली रॉंग. गेले 10-15 दिवस मी हे वापरते आहे आणि अतिशय खरंच अतिशय सूदिंग, अतिशय काय बरं म्हणते, सेन्सिटिव्ह स्किनसाठी उत्तम असं हे मॉइश्चरायझर आहे. तुम्हाला दाखवते. एकतर फर्स्ट ऑफ ऑल याची बॉटल सुद्धा फारच क्यूट आहे. यामध्ये सुद्धा बिसाबोलोल आहे. बिसाबोलोल जे एक कामिंग इन्ग्रेडियंट आहे. सो जर का तुमची स्किन इरिटेटेड असेल, इन्फ्लेमेशन झालं असेल, तर स्किन शांत करण्यासाठी, सूदिंग इफेक्ट देण्यासाठी बिसाबोलोलचा उपयोग होतो. त्याचबरोबर ह्यामध्ये मोरिंगा आहे, म्हणजे जर का तुम्हाला ॲक्ने ब्रेकआउट्स झाले असतील तर ते कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते. यामध्ये हळदीचे गुण आहेत, म्हणजे स्किन ब्राईट व्हायला मदत होते. त्याचबरोबर ह्यामध्ये अकाय बेरीजसुद्धा आहे, ज्यामुळे हायड्रेशन बूस्ट होतं स्किनचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुमची स्किन ड्राय असेल, ऑइली असेल, डिहायड्रेट असेल किंवा ॲक्ने प्रोन असेल, कुठलीही स्किन टाईप असली तरीही तुम्ही हे मॉइश्चरायझर वापरू शकता. ह्याचा तुम्हाला त्रास होणार नाही. अशा प्रकारे माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन करून झालं आहे. तुम्ही बघू शकता की कशी इमिजिएटली माझी स्किन एकदम प्लम्प दिसते आहे, शायनी दिसते, अशी ग्लो करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जाऊन मी मेकअप करणार आहे. तो मेकअप जवळपास 12-14 तास माझ्या चेहऱ्यावर असणार. त्यातच बऱ्याचदा चेहरा ऑइली होतो, मग त्यावरच आम्ही पावडर लावतो. तर ह्या सगळ्यामध्ये स्किनला त्रास होण्याची खूप शक्यता असते. पण सिन्स मी आता माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन इतकं व्यवस्थित केलं आहे तर मला तसा कुठलाही त्रास होणार नाही. आता फक्त एकच गोष्ट जी राहिली आहे ती मी सेटवर जाऊन करणार आहे, ती म्हणजे सनस्क्रीन लोशन लावणं. मी सेटवर जाऊनच लावणार मेकअप करण्याच्या जस्ट आधी. तर तेवढंच फक्त राहिलं आहे आणि ते आहे ॲक्वालॉजिकाचं सनस्क्रीन, जे सेटवरच राहिलं आहे. त्यामुळे ते मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवता आलं नाही आहे. तर असं आहे सध्याचं माझं स्किन केअर रुटीन आणि खरंच त्याचा माझ्या चेहऱ्यावरती खूप चांगला परिणाम झाला. त्यामुळे मला असं वाटलं की मी तुमच्याबरोबर शेअर करावं. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तुम्हाला मी आणखीन कुठले व्हिडिओज करायला हवे आहेत ते मला नक्की कळवा. मी तसे व्हिडिओज बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. आणि मला जेन्युनली असं वाटतं की प्रत्येकाने स्किनची काळजी घ्यावी, प्रत्येकाची स्किन हेल्दी असावी. मी असं नाही म्हणत की फ्लॉलेस स्किन असावी, अजिबात काही
डागच नसावेत आणि काही नाही, असं शक्य नाही आहे अगदीच. प्रत्येकाची स्किन टाईप वेगळी आहे, त्यामुळे प्रत्येकाला येणारे रिझल्ट्स वेगळे आहेत. त्यामुळे अर्थात अगदी आपण जे पिक्चर परफेक्ट बघतो ना आणि आपल्याला वाटतं एखाद्या फोटोमध्ये बघून किंवा व्हिडिओमध्ये बघून की मला अशी स्किन हवी आहे, तर बऱ्याचदा त्याला फिल्टर्स वगैरे असतात. बट कोणाची स्किन ॲब्सोल्युटली म्हणजे फ्लॉलेस अगदी बाळाची असते तशी आत्ता मोस्टली नसते. आणि त्यामुळे तुम्ही ते टार्गेट ठेवण्यापेक्षा तुमची स्किन हेल्दी कशी होईल याकडे जास्त लक्ष द्या. अर्थात पाणी पिणे, गोड कमी खाणे, कोण सांगतंय, आणि व्यवस्थित 8 तासाची झोप, 7 ते 8 तासाची झोप काढणे, ह्या गोष्टींचा खूप परिणाम होतो. पण त्याचबरोबर चांगले प्रॉडक्ट्स वापरणं, असे प्रॉडक्ट्स वापरणं जे तुमच्या चेहऱ्याला सूट होतील, ह्या गोष्टींचा सुद्धा खूप जास्त सहभाग आहे तुमच्या स्किनच्या ओव्हरऑल हेल्थमध्ये. सो प्लीज तुम्ही सुद्धा तुमच्या त्वचेची भरपूर काळजी घ्या. मी दर महिन्याला असे स्किन केअर व्हिडिओज करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि ऑफकोर्स जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. बाय.